नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे वटपौर्णिमा, म्हणजेच की मंगळवारी वटपौर्णिमा आहे. तर वटपौर्णिमा असल्यामुळे आपल्या घरामधील एखादी कोणती इच्छा आहे ती कठीण इच्छा पूर्ण होत नसेल किंवा घराची प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये मुलांची प्रगती होत नसेल तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपण, कारण की पौर्णिमा आहे म्हणून मग आपल्याला एक नारळाचा प्रभावी उपाय करायचा आहे. तर तो उपाय कसा करायचा आहे त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता वटपौर्णिमा हा जो सण आहे, तर आता वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने आपले पती सत्यवान यांचे प्राण यमाकडून परत मिळवले होते. त्यामुळे मग सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करत असतात. तर या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवले तर तोच पती त्यांना मग 7 जन्मासाठी मिळतो. तसेच सावित्री देवी यांचाही विवाह, म्हणजेच की विवाहित जी जोडपे आहेत तर त्यांच्यावरती कृपा राहते. त्याचप्रमाणे आपण जर काही सेवा उपाय करतो पण त्याचे फळ आपल्याला मिळत नाही, आता काही चुका आपल्याकडून कळत नकळत होत असतात, म्हणून मग वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते. आता घरामध्ये प्रगती होत नसेल किंवा कोणती आपली इच्छा आहे तर उपवास करून पण आपण पूजा जरी केली तरीही चालेल. तर बऱ्याच महिलांचं काय होतं की काही शारीरिक त्रास वगैरे असेल किंवा काही औषध गोळ्या वगैरे चालू असतील तर त्या महिलांनी मग गोळ्या वगैरे चालू असल्यामुळे उपवास न करता पण पूजा केली तरी हरकत नाही. आता वडाच्या झाडाची पूजा करणे हे शक्य होत नाही. आता बऱ्याच महिला काय करतात की नोकरीसाठी बाहेर असतात, त्यामुळे मग त्यांना जिथे कुठे वडाचं झाड असेल तिथे लांब असेल तर त्यांना तिथे जाणं शक्य होत नाही, म्हणून मग त्या महिला काय करतात की वडाच्या झाडाची एखादी फांदी घरी आणून पूजा करत असतात. तर मग ही जी गोष्ट आहे तर ही गोष्ट चुकूनही करायची नाही, कारण की आपण जर फांदी आणून पूजा केली तर त्याचं फळ आपल्याला पाहिजे तसं मिळत नाही. म्हणून मग महिलांनी वडाचे झाड घरी आणून पण, काही महिला काय करतात की छोटंसं एखादं रोपटं वगैरे असतं तर ते आणून पण पूजा केली जाते. तर असे म्हटले जाते की 7 फुटीपेक्षा जास्त मोठे झाड असेल तरच त्याची पूजा केली जाते असे म्हणतात. आता एखादे मोठे झाड आहे आणि त्याच झाडाची जर आपण पूजा केली तरच मग आपल्याला त्याचं फळ मिळत असतं. मग त्याचप्रमाणे आपल्याला जर जाणं शक्य होत नसेल तर मग आपण काय करायचं आहे की जिथे कुठे असेल तर तिथे त्या झाडाची जाऊन पूजा करायचं आहे. मग आपल्याला काय करायचं आहे की आता आपण अमावस्या आणि पौर्णिमा असेल तर त्यावेळेस मग आपण काय करत असतो की आपल्या घरामधील म्हणा मुलांची प्रगती होण्यासाठी किंवा आपण कोणतेही सेवा उपाय करतो पण त्याचं फळ मिळत नाही, आपली इच्छा पूर्ण होण्या अगोदरच आपण काही सेवा उपाय केले तरच मग काय होतं की आपण कोणतेही सेवा उपाय करत असताना इतरांना अगोदर आपण सांगत असतो. आता 99% लोक काय करतात की पौर्णिमेला काही सेवा उपाय करत असतात ज्याबद्दल की आपल्याला माहिती पण नसतं, आणि मग आपण कोणत्याही पौर्णिमेला आता तीर्थ ठिकाणी स्नान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते. जर तुम्हाला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नसेल तर मग घरीच तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकून मग स्नान करायचं आहे आणि हर हर गंगे असा मंत्र म्हणायचा आहे. असं केल्यामुळे काय होतं की त्या व्यक्तीमधील पितृदोष दूर होतो आणि मग बऱ्याच लोकांचं काय होतं की जे आपण काय त्या व्यक्तीतील नकारात्मकता असेल किंवा सतत नकारात्मक बोलण्याची सवय असेल तर त्या व्यक्तीतील नकारात्मकता दूर होते. आणि मग आपल्याला संध्याकाळी काय करायचं आहे, तुळशी मातेला आजच्या दिवशी दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्याला जो नारळाचा उपाय करायचा आहे तर तो नारळ आपल्या घरामध्ये कोणतीही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी म्हणा किंवा मग आपल्याला धनप्राप्तीसाठी हा उपाय करायचा आहे. तर घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी, घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर काय करायचं आहे, पौर्णिमेच्या दिवशीच हा उपाय आपल्याला करायचा आहे. एक नारळ घ्यायचा आहे ज्याला की एकांशी नारळ असेही म्हणतात. आता म्हणजेच की त्या नारळाला एक डोळा असलेला नारळ आपल्याला घ्यायचा आहे. का असा नारळ भेटणं अवघड आहे, पण जिथे कुठं भरपूर नारळ वगैरे असतील तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा असा नारळ आवर्जून घेऊ शकता. आणि मग तो नारळ आपल्याला घरी आणायचा आहे आणि नंतर काय करायचं आहे, आता माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून ह्या नारळाचा उल्लेख केला जातो, त्यामुळं आवर्जून आपल्याला हा जो नारळ आहे तर तो नारळ घेऊन यायचा आहे. आणि तो नारळ आणल्यानंतर मग काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते असे म्हटले जाते, मग किंवा मग आलेली लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहावी यामुळे मग हा जो नारळ घरी आणल्यानंतर त्याचा आपल्याला
उपाय करायचा आहे. त्यानंतर देवघरामध्ये ठेवून त्या नारळाची धूपदीप लावून पूजा करायची आहे. आणि संध्याकाळी काय करायचं आहे, एखादे लाल वस्त्र घ्यायचं आहे. त्या वस्त्रामध्ये हा जो नारळ आहे तर तो नारळ बांधायचा आहे. म्हणजेच की देवपूजेमधलंच वस्त्र घ्यायचं आहे आणि तो नारळ आपल्या तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता, किंवा मग तुमचा व्यवसाय वगैरे असेल किंवा दुकान वगैरे असेल तर तिथे पण हा नारळ तुम्ही ठेवायला देऊ शकता. यामुळे काय होतं की घरातील ज्या पण काय आर्थिक अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होतात आणि घरामध्ये पैसा टिकून राहतो. आणि त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे की यामुळे घरातील आर्थिक अडचणी पण दूर होतात आणि घराची प्रगती होते. मग त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक नारळ आपल्याला घ्यायचा आहे आता. आणि मग आजच्या दिवशी आपल्याला जिथे कुठे हनुमानाचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जायचं आहे. तर प्रत्येकाच्या मनात काय ना काहीतरी इच्छा असतेच. ती इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता आपण एखादी गोष्ट सतत कष्ट करत आहोत किंवा एखाद्या गोष्टीसाठी आपण खूप प्रयत्न करत असतो, पण त्याला पाहिजे तशी नशिबाची साथ मिळत नसेल, तर म्हणून मग सेवा करत असताना आपल्याला उपाय करणे पण तेवढेच महत्त्वाचे आहे. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला जिथे कुठे पण हनुमानाचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे. आणि तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे, एक नारळ घेऊन जायचं आहे जात असताना. आणि त्यामध्ये काय करायचं आहे, पाणी असलेला नारळ आपल्याला घेऊन जायचा आहे. आणि नारळाला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. आणि जिथे कुठे मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे हनुमानाला तो जो नारळ आहे तर तो नारळ आपल्याला अर्पण करायचा आहे. आपली जी पण काही इच्छा असेल त्याबद्दल सांगायचं आहे, इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे. आणि तिथे बसून आपल्याला हनुमान चालीसाचे पठण करायचं आहे. तर जर तुम्हाला तिथे बसून हनुमान चालीसा पठण करणं शक्य होत नसेल, तुम्ही घरी आल्यावर पण हनुमान चालीसा पठण करू शकता. कारण की काय होतं की आपण आजच्या दिवशी हा जो उपाय आहे तर हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यातील ज्या पण काही अडचणी आहेत, आपल्या ज्या पण काही इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण होतात. म्हणून मग आता वटपौर्णिमेचा दिवस हा वर्षातून एकच वेळा येतो आणि त्यामध्ये पौर्णिमा असल्यामुळे आपण हा उपाय केल्यामुळे आपल्यावरती हनुमान देवाची कृपा राहते, आपल्यावरती, आपल्या घरावरती. म्हणून मग हा उपाय आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. ज्यामुळे आपल्या घरातील ज्या पण काही समस्या आहेत, अडचणी आहेत, किंवा मग आपल्या घराची प्रगती होत नसेल किंवा मुलांची प्रगती होत नसेल तर प्रगती होण्यास पण मदत होते. आणि मग एक नारळ आपल्याला घ्यायचा आहे. आणि मग तो नारळ काय करायचा आहे, पाणी असलेला नारळ घ्यायचा आहे. आणि तो नारळ मग आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा आहे. आणि नंतर तो नारळ काय करायचा आहे की स्वतःवरून 7 वेळा उतरवायचा आहे. आणि उतरवून झाल्यानंतर तो नारळ मग खाली न ठेवता तो नारळ जिथे कुठे मारुतीचं मंदिर असेल तर तिथे मग आपल्याला हा नारळ अर्पण करायचा आहे. आता तो नारळ फोडायचा नाही, फक्त हा नारळ मंदिरामध्ये अर्पण करायचा आहे. आता हा उपाय तुम्ही स्वतःसाठीच करू शकता. हा उपाय इतरांसाठी करता येणार नाही. आणि घरामध्ये सुतक विटाळ असेल तर हा उपाय मग तुम्ही करू नका. आणि गर्भवती महिला असतील तर त्यांनी मग हा उपाय अजिबात करू नका. तर आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.